नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. करमाळा शहरामध्ये असलेलं भारत संचार निगम लिमिटेड अर्थात BSNL खरं तर ही भारत सरकारची एक अंगीकृत असलेली एक संस्था आहे जी लोकांच्या हितासाठी आणि कुठेतरी लोकांना परवडणारी अशी ही BSNL ची कंपनी यामध्ये इंटरनेट सुविधा असतील किंवा इतर काही फॅसिलिटी असतील ह्या उपलब्ध करून देण्यासाठी हे भारत सरकारची कंपनी उभा केलेली. परंतु ह्या कंपनीला घरघर लागली आणि घरघर लागल्यानंतर ह्या कंपनीमधून BSNL मधून अनेक जे अधिकारी आहेत, जे कर्मचारी आहेत ते रिटायर होऊ लागले. त्या ठिकाणची जी काय अवस्था आहे, दयनीय अवस्था झालेली आहे ती खरंच म्हणजे भगवान अशी झाली जी या ठिकाणी करमाळा शहरामध्ये तरी स्थिती आहे. BSNL ऑफिसमध्ये अनेक झाडं आहेत जे निर्जीव झालेली झाडं आहेत आणि ती निर्जीव झालेल्या झाडांसंदर्भात करमाळा शहर आणि तालुक्यातील पत्रकारांनी बऱ्याच दिवसांपासून ह्या निर्जीव झाडे जर लवकरात लवकर जर BSNL ऑफिसनं जर काढली किंवा त्याच्याविषयी जर योग्य तो उपाययोजना करून ह्या झाडांसंदर्भातली जी काय त्यांची प्रोसेस असेल ती जर केली तर इथून जे येणारे जाणारे नागरिक आहेत इथं यशवंतराव चव्हाण महाविद्यालय असेल, परत करमाळा न्यायालय असेल किंवा याच ठिकाणी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन किंवा हॉस्पिटल असतील, हे सर्व काही याच मार्गावरनं हा प्रमुख मार्ग म्हटला जातोय. याच मार्गावरनं ये जा करणारी दररोजची हजारो माणसं याच मार्गावरून ये जा करतात आणि हजारो विद्यार्थी याच मार्गावरून ये जा करतात. या ठिकाणी आपण पाहू शकतो की ही जी झाडं आहेत ही निर्जीव झालेली झाडं आहेत आणि ही निर्जीव झालेली झाडं लवकरात लवकर ही काढणं तितकंच गरजेचं आहे. अन्यथा या निर्जीव झालेल्या झाडांमुळे कुणाचा तरी जीव जाणार हे त्यामध्ये तरी नक्कीच आहे. या संदर्भात सुद्धा MSCB चे कलावते साहेब आहेत, जे प्रमुख अधिकारी आहेत, त्यांना आपण संपर्क केला होता, त्यांच्याशी आपण बोललो होतो. त्यावेळेस सुद्धा त्यांनी या संदर्भात आम्ही लवकरच ही झाडं हटवण्यासंदर्भात, ही निर्जीव झालेली झाडं जी धोकादायक बनलेली आहेत हटवण्यासंदर्भात आम्ही लवकरच उपाययोजना करू अशा प्रकारे सांगितलं होतं. परंतु अद्यापपर्यंत सुद्धा त्यांच्याकडनं कोणतीच या ठिकाणी उपाययोजना झालेली दिसून येत नाही. त्यानंतर आपण जे BSNL चे अधिकारी आहेत पाटील साहेब त्यांच्याशीही संपर्क साधला होता, तर त्यांनीही या संदर्भात आपल्याला जे करमाळा नगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केल्याचं सांगितलं. त्यानंतर आपण जे करमाळा नगरपालिकेचे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधला, तर त्यांना या पत्र दिल्याची कल्पनाच नव्हती. आपण परत त्यांना हे पत्र सुद्धा, जे तपशे साहेब आहेत त्यांना हे पत्र सुद्धा आपण परत दिलं होतं की त्यांना पाठवलं होतं अशा अशा प्रकारे BSNL चे जे काय अधिकारी आहेत त्यांनी आपल्याशी संपर्क साधलेला आहे. हे पत्र आहे. आता त्याच्यावर अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसून येत नाही. आता आपल्यासोबत या ठिकाणी जे BSNL चे प्रमुख साहेब आहेत करमाळ्याचे, ते पाटील साहेब आहेत. नमस्कार पाटील साहेब. या इथं जी काही वृक्ष आहेत, निर्जीव झालेली वृक्ष आहेत, या संदर्भात करमाळा शहर आणि तालुक्यातील पत्रकारांनी बऱ्याच वेळेस बातम्या दिल्या किंवा इतर कुणाच तरी जीव जाईल असं प्रत्येक वेळेस सांगण्यात आम्ही प्रसारित केलेलं आहे. तरी सुद्धा नेमकं काय, कुठं घोडा अडतंय, नेमकं काय अडचण काय आहे की कुणाच तर जीव जाण्याची काय इथं म्हणजे प्रशासन वाट पाहते का, काय नेमका विषय काय? नाही आहे. काही निर्जीव आणि खराब झालेली झाडं आहेत तिथे आणि जे काढणं अत्यंत गरजेचं आहे. एक 4-5 महिन्यापूर्वी MSCB ने आम्हाला आमच्याशी पत्रव्यवहार केला होता आणि आम्हाला ही झाडे तोडून घेण्यासाठी सांगितलं होतं. त्या अनुषंगानं ऑक्टोबर महिन्यामध्ये मी नगर परिषदेमध्ये पत्र दिलं होतं की आम्हाला वृक्षतोडीसाठी परवानगी द्यावी. त्याआधी मी फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये कुर्डवाडीला लटके साहेबांशी संपर्क केला तर त्यांनी असं सांगितलं की नगर परिषद किंवा नगर पंचायतच्या हद्दीतली झाडाची वृक्षतोड काढण्याची परवानगी ज्या त्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे. मी ऑक्टोबर महिन्यामध्ये पत्र दिल्यानंतर संबंधित बांधकाम विभागाचे अधिकारी इथं आमच्या ऑफिसला येऊन सगळी पाहणी करून गेले आणि त्यांनी सांगितलं की साहेबांशी बोलून ती जी ठरावाची प्रोसिजर आहे ते करून आम्ही लवकरात लवकर कार्यवाही करू. परंतु एक 8-10 दिवसापूर्वी परत एक बातमी पडली की MSCBच्या तारांवर जे झाडांच्या फांद्या आलेल्या आहेत त्यामुळे कुणाचा एखाद्याचा जीव जाऊ शकतो. त्या संदर्भात MSCBचे साहेब आणि आम्ही परत चर्चा केली आणि परत नगर परिषदेशी फॉलोअप घेण्याचा प्रयत्न केला. आजही मी वैयक्तिक मुख्याधिकारी साहेबांशी बोललोय. त्यांनी सांगितलं की वृक्ष संवर्धन समिती स्थापन झाल्यानंतर ठराव घेण्यात येईल आणि मग तुम्हाला आम्ही परवानगीचं लेटर देऊ. तरी माझी एवढीच विनंती आहे की लवकरात लवकर समिती स्थापन करून ठराव घेण्यात यावा, जेणेकरून
काही घटना घडायच्या आधी आपल्याला हे वृक्षतोड करून घ्यावं आपण म्हणजे. साधारणतः जे बीएसएनएल कार्यालय आहे याच्यामध्ये अशी निर्जीव झालेली झाडं किती किती आहेत आणि धोकादायक झालेली सुद्धा किती झाडं आहेत? धोकादायक म्हणावं तर जे कंपाऊंडच्या कडेचे जे झाड आहेत आमचे 5-6 झाडं, ती तर धोकादायकच आहेत. कारण सगळ्यांच्याच फांद्या फार मोठी जुनी वृक्ष आहेत हे. जवळपास 20 वर्ष झाले असतील त्याला. ते आज ना उद्या परत पडणारच आहेत. त्यामुळे जे रस्त्याच्या कडेचे किंवा आमच्या कंपाऊंडच्या कडेचे जे एक 7-8 झाड आहेत ते, आणि आतले एक 2-4 झाड आहेत, ते एकदा आतमध्ये सुद्धा काय आहे की इमारतीला धोकायला असे 2-3 झाड आहेत. म्हणजे अशी जर परवानगी मिळाली तर आम्ही करून घेऊ असं. आता तुम्ही पत्र दिलेलं जे निवेदन दिलं होतं या संदर्भात करमाळा नगरपालिकेला किती महिन्यांपूर्वी दिलं होतं, त्याच्यावर परत त्यांचा काहीच रिप्लाय नाही का आला? नाही, पत्र दिल्यानंतर निवडणुकीचा कालावधी होता. त्याच्यानंतर मग जे अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे ते इथे येऊन व्हिजिट करून गेले. ऑक्टोबर महिन्यामध्ये पत्र दिलं. म्हणजे हे 3 आणि 3 6 महिने झाले जवळपास. 6 महिन्यापासून म्हणजे कोणतीच कारवाई नाही. नाही, व्हिजिट करून गेले, परंतु मला जे अपेक्षित होतं परवानगीचं ते काय कार्यवाही झालेली नाही. एमएससीबीचं तुमचं बोलणं झालं होतं, मग फांद्या काढण्यासंदर्भात नेमकं काय अडचण काय? नाही, आता फांद्याला जरी परवानगी मिळाली ना तरी सुद्धा इथे नुसतं सप्लाय बंद करून होणार नाही. हे पूर्णपणे ताराच काढून घ्यावे लागतील. त्याला पण शिंदे म्हणजे एमएससीबीचे साहेब शिंदे साहेब त्यांनी सांगितलं की तुम्हाला सर्व तारा सोडून काय असेल ती मदत करू, तुम्ही तुमचं परवानगी घेऊन काढून घ्या झाड असं. तर या ठिकाणी हे होते बीएसएनएल कार्यालयाचे करमाळा बीएसएनएल कार्यालयाचे अधिकारी पाटील साहेब यांनी त्यांची जी काय भूमिका आहे ती या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली आहे. या ठिकाणी जर आता आपण पाहिलं तर जी काही निर्जीव झालेली झाडं आहेत हे झाडं मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत, जुनी झाडं आहेत, त्यांची खोडं मोठी झालेली आहेत आणि ते त्यांच्या ज्या फांद्या आहेत त्या फांद्या सुद्धा ज्या इथून एमएससीबीची काही वायरी आहेत त्या वायरींवर हे फांद्या गेलेल्या आहेत. त्यामुळं खरं तर पुन्हा जीवितहानी होण्याची ही इथं मोठ्या प्रमाणात शक्यता निर्माण झालेली आहे. जसं याच्या आधी सांगितलं, पत्रकारांनी याच्यावर सातत्याने पाठपुरावा करत आहोत आम्ही, तरी सुद्धा या ठिकाणी जर जीवितहानी झाली तर त्या जबाबदार कोण? या ठिकाणी एमएससीबीला जबाबदार धरायचं का बीएसएनएल कार्यालयाला जबाबदार धरायचं का करमाळा नगरपालिकेला या घटनेविषयी जबाबदार धरायचं? हा एक मोठा प्रश्न या ठिकाणी दिसून येतोय. तरी सुद्धा ही कोणतीही आर्थिक किंवा जीवितहानी होण्याआधी जर ह्या संपूर्ण ह्या प्रशासन व्यवस्थेनं समन्वय साधून जर अशा वृक्षांवर म्हणजेच एखादी जीवितहानी होण्याआधी जर कारवाई केली तर नक्कीच पुढील होणारा अनर्थ टळेल. अथवा परत एकमेकावरची जी जबाबदारी आहे किंवा एकमेकांवर जी घटना घडल्यानंतर एकमेकावर टोलाटोली होणार आहे ते परत सुद्धा होणार आहे, परंतु त्याच्या आधीच ही कारवाई होणं गरजेचं आहे. संघर्ष न्यूज सोलापूरसाठी कॅमेरामॅन प्रशांत भोसले सह सिद्धार्थ वाघमारे, करमाळा.